नमस्कार मित्रांनो. तर सध्या आपण आहोत विसावा चौकात. पंढरपुरातील विसोबावी हा एक एरिया आहे. त्यातील हे विसावा मंदिर दिसत असेल तुम्हाला. त्याला विसावा चौक म्हणतात किंवा विसावा मंदिर म्हणतात. तर आता सध्या आपण विसावा चौकात किंवा मंदिरापाशी आहोत आणि आता आपण निघालो आहोत चंद्रभागा नदीला. आणि चंद्रभागे दर्शन घेऊन आपण तसेच विष्णुपद ही मंदिर बघणार आहोत किंवा एक्सप्लोर करणार आहोत, तिकडे जाणार आहोत. तर चला मंडळी आपण निघूया. तर चला मित्रांनो, आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने निघूया. तर मित्रांनो, आपण सध्या चंद्रभागा नदीच्या दिशेने निघालेलो आहे. विसावा चौकापासून आपण सुरुवात केलेली आहे. तर समोर आल्यानंतर आता आपल्याला दिसत आहे की कशाबद्दल आहे सर? हा, तर अधिक मासात तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे सेवा चालू आहे. काय आहे काय तुम्ही बघता, अशा प्रकारे देत आहे. काय आहे सर हे? आमपन्ना आमपन्ना कैरी 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 होता है कैरी जी, हाँ हाँ, आम का बनाया हुआ आम का बनाया हुआ. हे कशासाठी चालू आहे? कशाबद्दल आहे? कशाबद्दल क्यों ये भागवत भागवत का प्रसाद है। भागवत कीर्तन का? हाँ भागवत कीर्तन 7 दिन का भागवत का है। जी 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 इसके लिए अपन बांट रहे हैं, रोजाना बांट रहे हैं। जी जी, भागवत कीर्तन का प्रसाद है. हाँ प्रसाद है, रोजाना 7 दिन के लिए लगातार बांट रहे हैं। जी जी, वो उधर. तर हे भागवत कीर्तनाचा प्रसाद आहे, असं बघू शकता. एक आंबा मिक्स आहे, आंबा किंवा कैरी मिक्स असा प्रकारचा एक प्रसाद आहे. गार थंड आहे. वारकऱ्यांची सेवाही करत आहे ते, किंवा काय म्हणा आपण प्रसाद देऊन ते मस्तपैकी कॅरी करत आहेत अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही. तर जातानाच आपल्याला हा प्रसाद मिळाला आहे पांडुरंगाचा. हे श्रीमद भागवत एव संत प्रवचन अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही. कैसा प्रसाद है भाई? भागवत कथा का प्रसाद कितने भैया प्रसाद भैया एक कथा नीचे मत डालना मुझे। हाँ, तर बघू शकता हे समोर अशा प्रकारे भागवत प्रवचनाचा प्रसाद आहे. अच्छा लगा, बहुत अच्छा. टाकूया. हो, अशा प्रकारे ते सेवा देत आहेत. बघू शकता तुम्ही. भागवत श्री भागवत मधुर व संगीतमय श्री भागवत एव कथा प्रवचन अशा प्रकारे ते स्वच्छताही करत आहेत. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे स्वच्छताही करत आहेत. जे साफ कर रहे हैं वो कह रहे हैं कि साफ हो जाएगा ये सब जितना भी हो रहा है. और ये देख सकते पब्लिक को, पूरा पब्लिक को ये दे रहे हैं. मतलब 7 दिन तक लगातार हम देते हैं। 7 दिन को. हमारा आज 5वां दिन है जी. ये अधिक मास के अधिक मास में हमारे भागवत चल रही है। अधिक मास में अधिक मास में सबको 5वां दिन मेला करे क्या? 5 दिन है। कल भी देंगे, परसों भी देंगे। कल हमने आइसक्रीम लिया था। कल आइसक्रीम दिया था, आज आम का पना है, आज कल अमरस
आमरस, कल आमरस है क्या आज? कल हमारा अमरस है, कल अमरस। तर आंब्याचा पणा आहे असं म्हणता येते. आइसक्रीम था जो गया, हा उससे पहले लस्सी था, उससे पहले दूध के अंदर कस्टर्ड पाउडर था, उससे पहले फ्रूटी। बर. 7 days प्रोग्राम है भागवत कथा का, भागवत कथा का फ्रॉम 21st to 27th May फ्रॉम जयपुर राजस्थान। राजस्थान के 250 आदमी हम सब आए हैं हाँ. और पंढरपुर के सिस्टम से हम बड़े प्रसन्न हुए, बहुत अच्छा लगा। थोड़ा सा यहाँ पे कनेक्टिविटी, रेल कनेक्टिविटी और अच्छी हो जाएगी और तो हमें बहुत अच्छा लगेगा। बराबर बराबर, मतलब रेल कनेक्टिविटी अच्छी हो जाएगी तो मजा आ जाएगा और भाविक आ जाएंगे. बहुत अच्छा हो जाएगा। धन्यवाद श्री. अच्छा, ये प्रसाद बांट रहे सबको, देख रहे हैं वो गाड्या अशा गाड्या थांबवून ते प्रसाद वाटत आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कोई भेदभाव नहीं है, सबको एक साथ बांट रहे हैं. तर चला, अशा प्रकारे आपण आता पुढे प्रवास करूया आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने. ये खाली गिलास हमारे को दो, खाली गिलास वापस दे दे आप लोगों को। ठीक है, फिर फोन करो। तर चला मित्रांनो, आपण आता चंद्रभागा नदीच्या दिशेने प्रवास करतोय. तर अशा प्रकारे आपल्याला चंद्रभागाच्या नदीच्या दिशेने जाताना गोमातेचंही दर्शन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, गोमाताही पावलेली आहे असं आपण म्हणू शकतो. चला, तर आता आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने निघालेलो आहे. रामकृष्ण हरी. हा रस्ता आता नवीन झालेला आहे, पहिला खूप रस्ता खराब होता. आणि हा विशेष म्हणजे हा पूर्ण आळंदी आणि पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या जे पालखी आहेत त्या या रस्त्याने येतात. आता सध्या या महामार्गाचे किंवा या रस्त्याचं काम चालू आहे. इथून उड्डाणपूल होणार आहे, समोर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सध्या काम चालू आहे. आता हे वारेपत्र होतं की नाही याच्यावर प्रश्नच नाही, होणारच नाही असं वाटतंय सध्या तरी, कारण खूप काम बाकी आहे. अजून राहिलेलं आहे काम, सध्या खूप काम आहे करायचं. गेले 2 ते 3 वर्ष झालं हा रस्ता नुसता म्हणजे हळूहळू चालू आहे, धीम्या गतीने चालू आहे. काही यात म्हणजे असं फास्ट चालूच नाही. अशा प्रकारे हा रस्त्याचं काम चालू आहे, बघू शकतो तुम्ही. सध्या आपण आता चंद्रभागा नदीच्या दिशेने निघालेलो आहे. आता समोर जो आहे तो मलपे ओढा किंवा मलप्याचा ओढा किंवा कर्मवीर भाऊराव कॉलेज चौक असे म्हणतात, केबीपी चौक असेही म्हणतात याला. तर अशा प्रकारे सध्या आपण त्या दिशेने निघालेलो आहे. मित्रांनो, तुम्ही कधी पंढरपूरला आलात तर सर्व पंढरपूर आपल्याला कसं बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण पंढरपूर हे शहर खूप काही बघण्यासारखं आहे. पंढरपुरात जे काही प्रेक्षणीय म्हणजे फक्त विठ्ठल मंदिरच नाही, असं काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, पर्यटन स्थळ आहेत, तुळशी वृंदावन आहे, कैकाडी महाराज मठ आहे, अशी बरेच मंदिर आहेत, इस्कॉन मंदिर आहे. अशी बरीच मंदिरे जे तुम्ही बघितले तर तुम्हाला अत्यंत भारी वाटेल आणि खूप छान वाटेल अशी मंदिरे आहेत. तर सध्या आपण आता केबीपी चौकात आल्यावर आहे. केबीपी चौक आपण ओलडत आहे, पार करत आहे. सध्या आपण हा केबीपी चौक आहे. याला क्रांतिसिंह नाना पाटील चौक असंही म्हणतात, पण विशेष म्हणजे जास्त करून याला हा केबीपी कॉलेज असल्यामुळे ना याला कॉलेज चौक असेच म्हणतात, केबीपी चौक. अशा प्रकारे ते केबीपी कॉलेज चौकाची कमान दिसत असेल तुम्हाला. समोर एक आहे बघा, 2 कमानी आहेत अशा प्रकारे.
सध्या आपण आता सरगम चौकाच्या दिशेने निघालेलो आहे. एबीपी चौकापासून सरगम चौकाचे अंतर एक 500 मीटरवर आहे. या साईडला बघू शकता तुम्ही नवीन चंद्रभागा बस स्टँड झालेला आहे. अशा प्रकारे नवीन स्टँड होत आहे. समोरून उड्डाण पूल आहे. आता सध्या उड्डाण पुलाचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पंढरपूर डेव्हलप होत आहे म्हटलं ते चालेल, किंवा पंढरपुरात जरा विकास काम गती पकडलेली आहे सध्या. अशा प्रकारे बघू शकता सध्या जे उड्डाण पूल आहे त्याच्या मुख्य खांबांचे काम चालू आहे. ते क्लिअर असतात, किंवा आपण काय म्हणू त्याला कॉलमचे काम चालू आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे कॉलमचं काम चालू आहे. आता याच्यावर उड्डाण पूल याच्यावरून जाणार. जरा धीम्या गतीनेच काम चालू आहे, पण चालू आहे. विशेष म्हणजे चालू आहे हे आपण जरा थोडस त्यातच आपण आनंद मानला पाहिजे. ते धीम्या गतीने का असताना पण काम चालू आहे. हळूहळू 1-2 वर्षात होऊन जाईल हे उड्डाण पूल. त्यावेळेस खरंच पंढरपूर बघण्यासारखं होईल. आणि असंच थोडं विकास होत गेला तर पंढरपूर हे सुधरेल, किंवा पंढरपुरात हे सुधारणा होत जातील. अजूनही एवढं मोठं तीर्थक्षेत्र असून पंढरपुरात पायाभूत सुविधांची खूप कमतरता आहे. म्हणजे सरकारने जरी मोठे मोठे शौचालय बांधले असतील एखाद्या राजमहालाने, त्याचा जास्त वापर होत नाही. लोक जास्त करून बाहेरच जाण्याचा प्रयत्न करतात. त्या मोठ्या शौचालयांचा फायदा कोणी घेत नाही, किंवा तिथं जाण्यात कोणाला जास्त इंटरेस्ट नाही असं दिसते. तर आता सध्या आपण सरगम चौकात आलेलो आहे. आता सरगम चौक का म्हणतात तर इथं या साईडला सरगम टाकी होती, सरगम टॉकीज या साईडला होती. आता ते पाडण्यात आलेले आहे. 2 वर्ष झाले ते जमीनदोस्त करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आता आपण रेल्वे पुलाच्या खाली निघालेलो आहे. अशा प्रकारे रेल्वे पुलाच्या खालून आपण चाललेलो आहे, बघू शकता. आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने हा रस्ता बस स्टँड कडे जातो. आपण ह्या रस्त्याने चाललेलो आहे भोसले चौकाकडून. आता भोसले चौकाकडे आपण निघालेलो आहे. हा भोसले चौकाकडे जातो रस्ता. कर्नल भोसले चौक असं म्हणतात या चौकाला. तिथून अर्बन बँक लागते, अर्बन बँक चौक. आणि तिथून खाली आपण पंढरपूर नदीच्या दिशेने प्रवास करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण पंढरपूर नदीच्या दिशेने निघालेलो आहे. सध्या अधिक मासामुळे खूप गर्दी आहे पंढरपुरात. एरवी असं एवढं गजबजलेलं नसतं, थोडस विरळ गर्दी असते. गर्दी असती पण जास्त नसते. आता येणारी एकादशी अधिक मास हे दोन्ही मिळून आल्यावर त्या दिवशी तर असं सांगितलं जाते की एकादशीच्या दिवशी 5 लाख भाविक पंढरपुरात येतील असं एक सांगितलं जाते. आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण पंढरपूर कर्नल भोसले चौक गेलेला आहे. आता आपण निघालेलो आहे अर्बन बँक च्या दिशेने. अर्बन बँक जे आहे त्या दिशेने निघालेला आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. सध्या वारं सुटलेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत अर्बन बँक चौकात. आता हा रस्ता जातो
उपजिल्हा रुग्णालयाकडे जातो हा रस्ता. हा समोरचा रस्ता जातो सोलापूरला. हा रस्ता पंढरपूर नगर परिषदेकडे जातो आणि समोर दिसत असेल तुम्हाला अर्बन बँक. आणि आपण या रस्त्याने आलेलो आहे. या रस्त्याने आलेलो आहे. समोर बघत असाल तुम्ही अर्बन बँक आहे. तर आता आपण सरळ निघालेलो आहे. समोर तुम्हाला पुढच्या साईडला मोठी बिल्डिंग दिसत आहे. ते पंढरपूर नगर परिषदेची बिल्डिंग आहे. तर आपण आता सरळ जाणार आहोत. कोळी गल्ली म्हणतात त्या साईडनं आपण चंद्रभागा नदीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या साईडनं जर गेलो आपण नगर परिषदेकडल्या साईडनं बाजूला चौकाकडून तर जास्त गर्दी असणार. आपण गर्दी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला चंद्रभागा नदीकडे पोहोचायचं आहे. तर गर्दी बघू शकता. हा रस्ता जातो कोळे गल्लीकडे. पंढरपुरातली कोळे गल्ली जी आहे कोळे गल्लीच्या दिशेने आपण निघालेलो आहे. अशा प्रकारे हा रस्ता आहे. समोर ह्या साईडला बघू शकता दारू विक्री केंद्र आहे. लोकांचे झुंबड बघू शकता. म्हणजे असे काही प्रकार पंढरपुरात होतात किंवा त्याच पूर्ण बाजार मांडला जातो. पंढरपुरात वारीच्या काळातही मिळते इथं अशा प्रकारची दारू. तर सध्या आपण आता कोळे गल्लीत आहोत. आपण सध्या कोळे गल्लीतनं सरळ निघालेलो आहे चंद्रभागा नदीच्या दिशेने. जो दत्त घाट आहे तो दत्त घाटाच्या दिशेने आपण पूर्ण प्रवास करणार आहोत. गाडी आपण दत्त घाटावर लावणार आहोत. दत्त घाटावरून सरळ आपण गर्दी बघू शकता. त्या साईडला अशा प्रकारे भजन ही चालू आहे. तर आपण पूर्ण पंढरपूर जेवढं आपल्याला कव्हर करणं होतंय तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप लांबून लांबून लोक आलेले आहे. आधी पास चालू असताना. पावली कुठून आलाय? कुठून आलाय? बर आळंदीवरून आलाय. बर बर कसा आला? एसटीने आलाय. एसटीने प्रवास केलाय. बर दिंडी नाही होत? बर अधिक मासासाठी. बर तर लोक बघू शकतात. खास अधिक मासात चंद्रभागा दर्शन करून किंवा स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लोक आलेले आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. आता आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने निघालेलो आहे. आता सध्या आपण गोंगडे गल्ली या दिशेने निघालेलो आहे. पंढरपुरातली एक मोठी गल्ली आहे गोंगडे गल्ली. त्या दिशेने निघालेलो आहे आपण. गोंगडे गल्ली का म्हणतात तर इथं गोंगडी मिळतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्या साईडला गोंगड्याचं दुकान आहे बघा. गोंगडी सोलापुरी चादर अशा प्रकारचं मिळतंय.
तर आपण निघालेलो आहे तांबडा मारुती चौकाकडे. समोर बघू शकत असाल तुम्ही तांबडा मारुती चौक या साईडला दिसत असेल तुम्हाला. समोर मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आणि हा प्रदक्षिणा मार्गातील मुख्य रस्ता आहे. आणि या मारुतीला खूप मोठा मान आहे. तांबडा मारुती, काळा मारुती असे दोन मारुती आहेत पंढरपुरात. या दोन मारुती मंदिराला खूप मोठा मान आहे पंढरपुरात. पंढरपुरात आलेले जे वारकरी आहेत ते या दोन मारुतीचं दर्शन घेऊनच नगर प्रदक्षिणा पूर्ण होते त्यांची. अशा प्रकारे आपण बघू शकता समोर हे मंदिर आहे. तर चला मित्रांनो, आता आपण चंद्रभागा नदीच्या दिशेने येऊया. गर्दी खूप आहे मित्रांनो. गर्दी म्हणजे अधिक मासात रोज 1 लाख भाविक येतात. ते एकादशी दिवशी येणार आहेत ते सोडून बरं का, ते सोडून रोज 1 लाख भाविक पंढरपुरात सध्या येत आहेत दर्शनासाठी, स्नान करण्यासाठी. पंढरपुरात चंद्रभागा नदीचे स्नान करतायत. अशा प्रकारे लोक रोज आणि रोज म्हटलं तरी चालेल पंढरपुरात आहेत. अशा प्रकारे आपण चंद्रभागा नदी दर्शन झालं असेल तुम्हाला. तर आपण पोचलेलो आहे चंद्रभागा नदीच्या. आता आपण खाली चंद्रभागा नदीच्या दिशेनेच निघणार आहोत. तर रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण नावेत बसलेलो आहोत. तर या साईडनं नावेतून बघू शकता भक्त पुंडलिक मंदिर. तर आता आपण नावेतून प्रवेश करणार आहोत. अशा प्रकारे आपल्या नावेतील जे भाविक आहेत ते दिसत असतील तुम्हाला. कुठला आहे मंडळी? भैया कुठला आहे? हो भैया कुठला आहे? कुठला आहे तुम्ही? नागपूर कडला आहे का? बरं बरं. अधिक मासात म्हणजे स्नानासाठी आलाय का? दर्शनासाठी, विठ्ठल दर्शनासाठी? बरं. अशा प्रकारे बघू शकता हे भाविक नावेचाही आनंद घेत आहेत, स्नान करतायत अशा प्रकारे. आणि परत नावेत बसून इस्कॉन टेम्पल कडे किंवा इस्कॉन मंदिराकडे जात आहेत अशा प्रकारे. कुठपर्यंत आहे? तर आपण निघालेलो आहोत आता. खूप छान असं आणि खूप सुंदर वाटते. संध्याकाळी 6 ते 5:30 वाजले असतील आणि खूप छान असं वारही सुटलेलं आहे. आणि चंद्रभागा नदीतून असं नावेतून प्रवास करताना खूप मस्त आणि खूप सुंदर वाटतं. तुम्ही जर कधी पंढरपूरला आलात तर स्नान करण्याबरोबरच या नावेचाही आनंद घ्या. खूप मस्त आणि एकदम छान असं वाटेल तुम्हाला. अशा प्रकारे लोक हाय फोटो काढायचा यांचा, व्हिडिओ बनवायचा.
बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चंद्रभागा नदी आणि आपण सध्या नावेतून प्रवास करत आहोत. या साईडला बघू शकता तुम्ही नावेतून प्रवास करतायत लोक. खूप छान असं वातावरण आहे आणि तुम्ही जर पंढरपूरला आल्यावर मी तर तुम्हाला स्वतःहून सांगेन की तुम्ही नावेत बसून एक बारा असा हा आनंद घ्याच, कारण खूप मस्त वाटतं. या साईडला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे भक्त पुंडलिक मंदिर तुम्हाला समोर दिसत असेल. भैया सगळ्या नावे किती असतील आपल्या किनाऱ्यावर, चंद्रभागा नदी किनाऱ्यावर 200 नाव आहे बघू शकता. अशा प्रकारे पोहण्याचा आनंद घेत आहेत लोक. तर पोहण्याचा आनंद तेव्हाच घ्या जर तुम्हाला चांगलं मस्त उत्कृष्ट पोहायला येत असेल तरच तुम्ही पोहण्याचा आनंद घ्या, नाहीतरी पोहण्याच्या एखादा हाऊस जे आहे ते काय म्हणू आपण तो मोह आवरा. कारण अशा घटना घडतायत पंढरपुरात की पोहण्याचा मोह आवरत नाही, लोक उड्या मारतात आणि परत खोल नदीत गेले की लोक अशा प्रकारे म्हणजे बुडतात किंवा अशा बातम्या ऐकायला मिळतात आपल्याला. जर तुम्हाला चांगलं पोहा येत असेल तरच पोहा, नाहीतर पोहण्याचा मोह टाळा असं म्हणेन आपण. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पंढरपूर शहर आपण या सध्या या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहे. पलीकडे सूर्य मावळत दिशेने निघालेला आहे, मावळत आहे आणि हे संध्याकाळचं सायंकाळीचं 6:30च्या दरम्यानचं हे दृश्य आहे. तर आता आपण भक्त पुंडलिक मंदिरापासून या किनाऱ्यावर आलेलो आहे. मस्त वाटतं असं. तुम्ही आला तरी 20 ते 30 रुपये घेतात नावेत, पण मस्त वाटतं. अशा प्रकारे तुम्ही आनंद घ्या कधी आला तर पंढरपुरात. आता हे चुकीचं आहे बघा. तुम्ही लोकांना सांगून कळणार नाही की लोक आंघोळ करतात आणि परत अशा प्रकारे धुण्यात धुतात. याच्यातून चंद्रभागेचं जे प्रदूषण आहे किंवा आपण त्यात घाणीचं साम्राज्य वाढतं. तर हे असलं जे आहे ते टाळा, जेणेकरून आपली जी चंद्रभागा नदी आहे ती चांगली स्वच्छ राहावी. हे चुकीचं आहे, पण आता कोणी सांगायचं, कोण ऐकणार. अशा प्रकारचं बोलणं आपण टाळलेलंच बरं आहे, कारण कोणी सांगायचं कोणी ऐकायचं अशा प्रकारचं काम आहे. या साईडनं बघू शकता तुम्ही ही चंद्रभागा नदी. तर आपण जरा थोडस वर जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आपण नदीच्या पैलतीरावरून ऐलतीरावर आलेलो आहे आणि या साईडनं तुम्हाला चंद्रभागा नदी दाखवतो आणि भक्त पुंडलिक मंदिर दाखवतो. या प्रकारचा हा जुनाच वाडा आहे बघा. खूप दिवसापासूनचा वाडा, एकदम जुनं स्ट्रक्चर आहे आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. कधी आलात तर या साईडला पण येऊन जावा. खूप छान वाटतं, खूप छान वातावरण असतं. चला आपण आता पलीकडच्या दिशेने प्रवास करूयात.
प्रकारे बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदी. आपण आता चंद्रभागेच्या ऐल तीरावरून पैल तीरावर आलेलो आहे आणि आता पैल तीरावरून ऐल तीरावर जात आहे. पंढरीची वारी जयती पाय झुळीला पाय झुळीला गो. तर चंद्रभागेत तुम्ही एक विहंगम दृश्य बघू शकता. या प्रकारे खूप असं विलोभनीय असं हे दृश्य आहे. पंढरपुरात जर तुम्ही कधी आला तर चंद्रभागा नदीत तुम्ही प्रवास करा. ते माझं तुम्हाला काय म्हणू आपण सांगणं आहे किंवा आपण एक आपल्या पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न करूया की किंवा आपण त्यांना सजेस्ट करूया की चंद्रभागेत आल्यानंतर तुम्ही ओढीतून एक बार प्रवास करा ऐल तीरावरून पैल तीराकडे. नाविका रे वारावहे दौलान हाक जरा जनावरे. नाविका रे वारावहे दौलान हाक जरा जनावरे. सांग ये झाली आता पहिलं माझ गवरे. रे वरवाही दौलान हाक जरा जनावरे. नाविका रे. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे गाणं कसं वाटलं. पंढरपुरात त्याप्रमाणे जर तुम्ही कधी आलात तर एवढा प्रवास करा. तुम्हाला मस्त वाटेल, एकदम सुंदर. तुमच्या डोक्यात जेवढी टेन्शन असतील ती सगळी निघतील. अशा प्रकारे चंद्रभागा माईचं आपण एक कुतूहल किंवा तिचं एक कौतुक आपण सांगू शकतो. हे इस्कॉन मंदिर दिसत असेल. आता कधी तर आल्यावर परत आपण त्या ऐल तीरावर
मंदिर पण